लोकसभेत अपयश आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सावध झालंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काठावरच्या आमदारांसाठी महाविकास आघाडीमध्ये मतविभागणीसाठी काँग्रेसमध्ये गटबाजी करण्याचा डाव भाजपकडून आखला जातोय। सांगलीत देखील भाजपचा हाच प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलाय। तर जयश्रीताई पाटील यांच्याबद्दल आदर आहे, माजी नगरसेवकांनी 2019च्या निवडणुकीत शब्द दिला होता असे बोलत आहेत, त्यावर योग्य वेळी बोलू असे म्हणून त्यांनी उत्तर देणं टाळले। पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात संवाद सांगलीसाठी हा कार्यक्रम सुरू केला, याची माहिती त्यांनी दिली। ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात 1990 पासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे। गेल्या 10 वर्षात सांगलीच्या जनतेच्या सेवा केल्या आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली, कमी वेळेत प्रचार केला, पण जनतेने 87,000 मते दिली। पराभव झाला तरी खचलो नाही, काम करत राहिलो। जनतेच्या जोरावर यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे। जयश्रीताई पाटील यांनी देखील विधानसभेची उमेदवारी मागितली आहे, पण लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, त्यामुळे भाजपचा वाघ जखमी झालाय। त्यांच्याकडून आता महाविकास आघाडीमध्ये गटबाजीची खेळी खेळली जाते। राज्यात ज्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा निसटता विजय झालाय त्या ठिकाणी त्यांच्याकडून ही खेळी खेळली जाते। भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत न होता काँग्रेसमध्ये गटबाजीला खतपाणी घालून उमेदवार कसा उभा राहील आणि गटबाजी कशी होईल यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। पण काँग्रेस पक्ष जसा लोकसभेला एकसंघ राहिलाय तसाच विधानसभेला राहील। सांगली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत नेते योग्य निर्णय घेतील असं मत पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलंय।